नमस्कार फ्रेंड्स, जय शिवराय. आता आमचं चाललेलं आहे दुपारचं जेवण. आज आम्ही टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल, आम्ही चाललेलो आहोत सुरतला. आफ्टर 3 मंथ सुरतला चाललो आहे रक्षाबंधन निमित्त. पिल्लूचं आज रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं अंगणवाडीमध्ये, तर तिचं झालंय. आता कपडे चेंज करून, जेवून कपडे चेंज करून आम्ही निघणार आहोत. बघूया सुरतला जाऊन काय काय एन्जॉय वगैरे करायला भेटतंय, कुठे जायला भेटतंय. भेटू आपण थोड्या वेळाने रेडी होऊन स्टेशनला. बाय बाय. कुठे जातो आपण? ट्रेनमध्ये बसल्यावरती सीट आमची कन्फर्म होती माझी. सो मस्त हे नेचर एन्जॉय करत पिल्लू नंतर झोपली होती मस्त 2-3 तास आणि एन्जॉय केलं. ती पण नंतर उठली, त्याच्यानंतर मजा आली थोडीशी. खाल्लं वगैरे, तिला पण थोडंसं भेल वगैरे खायला दिली आणि अशी आमच्या दोघींची जर्नी आपली हळूहळू होत होती. फायनली आम्ही उतरलेलो आहोत सुरत स्टेशनला. खूप मस्त जर्नी झाली ना बाबड्या. हिचे काही तोंडात ना बोटं निघत नाही. रिझर्वेशन असल्यामुळे म्हणजे सीट चांगली भेटली बसायला, तर खूप भारी वाटलं. पिल्लांनी पण मस्त एन्जॉय केलं, खूप चांगलं एन्जॉय केलं. आता जात आहोत घरी, ऑटो पकडून घरी. आई वेट करते आमचं. काही बघा हिला किती घाई सुटले बघा. अरे पुढे बघ ना, नीट चाल ऋतू, पडशील. ट्रॅफिकने त्रासलेलं सुरत हे तर नेहमीच आहे. मी तर हे लहानपणापासून बघत आलेली आहे. खूप ट्रॅफिक असतं, पण ह्या रिक्षावाल्याने कुठून कशी गाडी काढली आणि कुठून कशी घेऊन गेला. खूप टाईम पण गेलं, पण ठीक आहे कारण की ट्रॅफिक पण खूप होती. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या लोकेशनला. बस आता 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स, नंतर पोहोचू आमच्या घरी, आई बाबाच्या घरी. आमच्या अवतार बघा कसे भूतासारखे ना बेटा, बघ कसे भूतासारखे. हे बघ आईने काजू बदाम आणले. हे बघ किती कपडा आणले. पॅन्टी, खिसावाल्या पॅन्टी पाहिजेत पोरग्यांसारख्या. पतली आहे ती. मुलगी माहेरी आल्यावरती खूप लाड वगैरे असतात, पण ते नंतर पहिला नातू किंवा नात असल्यावरती पहिला त्यांचे देखभाल होते. तुम्ही बघितलं त्याचप्रमाणे आल्या ऋतूला पहिले काजू बदाम वगैरे दिले. आता हे आणलेले कपडे आई दाखवत आहे, पण मला पाणी घे म्हणून पण कोणी आठवण केली नाही, कारण की नातीवरती खूप जीव असतं आजी आजोबांचं. आणि माझं पिल्लू तरी खूप लकी आहे की तिचं नाना नानींचं तिच्यावरती खूप जीव आहे, प्लस मामा मावशी वगैरे पण. हे सगळे नवीन कपडे मम्मीने आणून ठेवले होते आणि मम्मी तेच मी आल्या मला दाखवत होती. माझी सोयीपाणी नातीची झाल्यानंतर माझी सोयीपाणी केली, ते पण नक्की बघा तुम्ही. पिल्लूला एवढे कपडे झालेत की बाप रे बाप, मलाच आता त्या कपड्यांचा इरिटेट होतंय, कारण की गरजेपेक्षा वस्तू जास्त असलेली मला तरी वाटतं की ते नाही असायला पाहिजे. आणि हिच्याकडे खूप कपडे झालेत. आता मागे बड्डे वगैरे गेलं तेव्हा पण, आणि हे मम्मीने शॉर्ट म्हणजे फ्रॉकच्या खाली वगैरे घालायला घेऊन आली होती, तर खूप भारी होतं, ठीक होतं. हां
सांग पहिली मी कोण तुझी? मी दीदीची आई. तुझी आई नाही ना? तुझी आई. ए त्याच्यावर चढू नको ऋतू. बाबा कुठे आहे? मला मम्मीच्या हाताच्या वड्या आणि गुलाबजामुन हे खूप खूप आवडतं. तर तेच मला खूप दिवसापासून म्हणजे खूप महिन्यापासून वड्या खायची इच्छा झाली होती. तर मम्मी तेच बनवत होते आणि पप्पा गेले होते फिश आणायला. बस ती बी काही कमी नाही.